चला आज बनवूया झटपट अशी मेथीची भाजी। तर मेथीची भाजी बनवण्यासाठी आपण एक गॅसवर कढई मांडली। या 2 चमच आपल्याला तेल टाकायचे बघा। तेल गरम झालं की एक कांदा टाकूया। तर कांदा याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कांदा आवडत नसेल ना तुम्ही फक्त लसूण ठेचून टाकला तरी चालेल। या भाजीमध्ये शक्यतो कांदा टाकत नाहीत बघा, फक्त लसूण आणि हिरवी मिरची पण एक नंबर भाजी होते। तर मी एक कांदा टाकलाय। तर कांदा आपण छान गुलाबी रंगावर थोडासा फ्राय करून घेऊया। कांदा बघा थोडासा गुलाबी रंगावर फ्राय झालाय। आता इकडे आपण ना हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतलाय। तर मी मिरच्या भाजून घेतल्या बरं का, तर अजून चव लागते भाजीला छान, म्हणून मी मिरच्या भाजून घेतल्या। तुम्हाला तिखट किती कमी जास्त हवं त्या हिशोबाने टाका, पण भाजी थोडीशी झणझणीतच करायची मला, म्हणजे चव तिखटवाले मिरच्या आहेत तर याने पण खूप तिखट होणार आहे। एक जोडी घेतली आपण मेथीच्या भाजीची आणि व्यवस्थित साफ करून घेतली। त्यानंतर बघा अशी बारीक बारीक अशा कवळ्या निवडून घेतलेली आहे। तर शक्यतो भाजी ही कुठली हिरवी भाजी कापून घ्यायची नाही, अशी निवडूनच घ्यायची। आणि मी मेथीची भाजी कधीच कापून घेत नाही। तर भाजी आपण एक जोडी घेतलेली बघा। तर त्याच्यात आता आपण अर्धी वाटी आहे मुगाची डाळ धुवून घेतली, फक्त भिजून नाही। तर ती जास्त शिजली जाते ना तर ती छान नाही लागत भाजीमध्ये। तर ती भाजी बरोबर शिजते तेवढीच डाळ बरोबर लागते, चवीला पण लागते छान। एकदम गाळ झाल्यावर पण नाही चांगलं लागत। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मीठ थोडंच टाका कारण भाजी ही शिजून आपली अर्धीच होणार आहे। आता व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया। तर तुम्ही याच्यावर 2 मिनिटं झाकण मारलं तरी खाली बसली ना त्यानंतर पण तुम्ही हलवू शकता, कारण आता जास्त कढई भरलेली दिसते पण नंतर बघा अर्ध्याच्या खाली एकदम जाईल भाजी आपली, थोडीशीच होणार आहे। तुम्ही याच्यात थोड्या अशा कवळ्या काड्या असतात ना त्याच्या सकट घेतली बघा, छान लागते। तुम्हाला नसते ना आवडत तर तुम्ही फक्त पाला घेतला तरी चालेल। त्यानंतर 5 मिनिटासाठी झाकून ठेवायची लो टू मिडियम गॅसवर। हे बघा 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवली ती आणि बघा केवढीशी झाली आपली भाजी। इथे मी 2-3 चम्मच एवढं घेतले शेंगदाण्याचं कूट, तर ते आपण टाकूया। अर्धी भाजी शिजल्यानंतर टाकायचं, आधी टाकायचं नाही। आणि याला 1-2 मिनिटं आता हे याच्यात जे पाणी आहे ना एक्स्ट्राचं हे फक्त आटून घ्यायचं। एकदम झटपट आणि साधी सोपी मेथीची भाजी तर सगळ्याच बनवतात, आज मी बनवली तर म्हणलं चला दाखवूया तुम्हाला। फक्त पाणी आटून घ्यायचं याच्यातलं। आणि भाकरी मला तर बाजरीच्या भाकरी बरोबर खूप आवडते। डाळ भात बनवला असेल तर तुम्ही तोंडी लावायला पण खाऊ शकता, खूप छान लागते ही भाजी। आणि आता सीजन आहे तर भरपूर अशी मेथीची भाजी येते, नंतर भरपूर महाग भेटते। त्यातलं फक्त आपण पाणी आटून घेऊया। हे पूर्णपणे आपल्या भाजीतलं पाणी आटले बघा, हे बघा। आणि एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झाली। आणि डाळ पण आपल्याला हवी तेवढी शिजली, एकदम गाळ नाही झाली। तर झटपट अशी गरमागरम आपली मेथीची भाजी तयार आहे बघा। तुम्हाला आवडली का मेथीची भाजी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।